तुम्हाला न्याय मिळवून देणार. जोपर्यंत त्या नराधमाला पापाची शिक्षा देत नाही तोपर्यंत ते परत नाही येणार. नाही सारंग सर, तुम्ही माझ्यामुळे ही रिस्क घेताय आणि मी तुम्हाला सोडून असं पळून जाऊ? नाही, मला ते नाही जमणार. मला काही झालं तरी चालेल, पण मी तुम्हाला सोडून नाही जाणार. बाबा, मी पण नाही जाणार. मी पण तुझ्यासारखे धाडसी आहे. मला पण कशाची भीती वाटत नाही. मी तुझ्यासोबत थांबणार. मी तुला सोडून पुण्याला जाणार नाही म्हणजे नाही. ओई बाळा, माझं ऐक. तुम्ही दोघी जर इथे असल्या ना तर ते तुम्हाला शोधून काढतील आणि मला ब्लॅकमेल करतील. मग काम अर्धवट राहणार की नाही. म्हणून म्हणतोय, प्लीज तुम्ही पुण्याला जा. मी बघतो त्यांचं काय करायचं. मग सारंग सर, आपण एक काम करूया. या गावात माझे नातेवाईक राहतात. रतनला सुद्धा माहित नाही. आम्ही दोघी तिथे जातो, म्हणजे आम्ही दोघी सुरक्षितही राहू आणि तुम्ही तुमचं काम पण करू शकता. आणि तुम्ही हे सगळं मला न्याय मिळवून देण्यासाठी करता. मी तुम्हाला सोडून नाही जाणार. बाबा, मी नाही जाणार. मला तुझ्यासोबत जेवढं सेफ वाटतं तेवढं कुठेच वाटत नाही. मला तुझ्यासोबत राहायचंय. वहिनी, ते ठिकाण खरंच सुरक्षित आहे? हो. ठीक आहे, मी सोडतो तुम्हाला तिकडे. पण लक्षात ठेवा, कुणाशी संपर्क करायला जाऊ नका. तुमचं लोकेशन कुणालाही कळलं नाही पाहिजे. बरं, चालेल. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला वाटते की तो सावलीला विसरलाय, पण तो खरंच विसरलाय का सावलीला? म्हणजे त्याच्यासमोर आपण हे असं काही मांडलं तर तो दुखावला जाईल आणि ते तुलाही चालणार नाही, मलाही. कदाचित तो चिडेल आणि नको, या घरात पुन्हा ते वाद सुरू होतील. नको. हो हो आई, आई हे बरोबर बोलतात. मला काय वाटतं, आपण ना एक बोर्ड मीटिंग करूयात. हां, पण त्यात सारंगला नको बोलवायला. नाही म्हणजे काय होईल ना, सारंग जर तिथे आला तर मग आपल्याला सगळ्या लोकांचं जेन्युइन मतच नाही कळणार. मत देताना लोक मॅनिप्युलेट होतील, म्हणजे न घाबरता वोटिंगच नाही करू शकणार. म्हणून ॲब्सोल्युटली राईट. आय फाइंड दिस इज अ व्हेरी गुड आयडिया. हां, म्हणजे कसं आहे, आपल्याला बोर्ड्स ऑफ मेंबर्सचं मत कळलं की आपण समजून सांगू ना सारंगला. आणि आय एम शुअर की तो प्रोफेशनली विचार करेल, इमोशनल विचार करण्यापेक्षा, नाही का? मला बरोबर वाटत नाही. तो इथे नसताना हे वोटिंग करणं मला बरोबर वाटत नाही. मलाही पटत नाही. अहो, असं कसं बोलताय तुम्ही? हे बघा आई, आपण सारंगला अंधारात नाही ठेवायचंय. आपण फक्त तयारी करायची आहे. म्हणजे आपण सारंग समोर जेव्हा सगळे मुद्दे मांडू तेव्हा आपल्याकडे आपली एक ठोस कारणं असतील. आई साहेब, शुभ्रासाठी इतकं तर तुम्ही करूच शकता ना. बघू, करूया, विचार करूया. थँक्यू काकू, तुम्ही खूप भारी आहात. तुम्ही मला वाचवलं. तुम्ही खरंच खूप चांगले आहात. खूप 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 थँक्यू. हो हो, श्वास घ्या आधी, शांत हो. पण तू तीच आहेस ना जी मला रतनच्या घराजवळ भेटली होतीस? आपण भेटलो होतो का तिथे? नशीब तेव्हा पण तुम्ही मला वाचवलं, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. बाबा पण मला रागवला, मी अशी हात सोडून पळत सुटले म्हणून. पण तुमच्यामुळे वाचले. म्हणून मोठ्यांचं ऐकायचं असतं, कळलं? पण मला सांग, आपण दोनदा भेटलो, एवढं बोललो, तरी तू मला तुझं नाव नाही सांगितलंस अजून. माझं नाव? कोणीही जर तुमचं नाव विचारलं तर खरं नाव सांगायचं नाही. या काकूंनी तर मला वाचवलं. या चांगल्या दिसत आहे, पण बाबांनी तर सांगितलंय की कोणत्याही अनोळखी माणसाला आपली ओळख सांगायची नाही. जर मी नाव सांगितलं आणि बाबाला यामुळे काही त्रास झाला तर? नाही नाही, मला नाव नाही सांगता येणार. काकू, मी पळून पळून खूप थकले. मला पाणी देता? देते. टिप कन्फर्म आहे ना? कन्फर्म आहे साहेब. हां, हॅलो देवा, ऐक ना. अरे, मी जरा बेळगावला आलोय.
जरा प्रॉब्लेम झाला इथे. काय झालं सारंग? अरे एक सुशिला वहिनी म्हणून आहेत, तर त्यांचं जरा डोमेस्टिक व्हायलन्सचा प्रॉब्लेम होता. तर त्यांनी माझ्याकडे मदत मागितली. पण आता बेळगावला आल्यानंतर मला लक्षात आलं की रतन शेठ म्हणून इथले कोणीतरी आहेत. तर त्यांच्या विरोधातच तिने मदत मागितली आहे माझ्याकडे. तर झालं असं की इथले सगळे जे पोलीस आहेत ते त्याच्यासोबत सामील आहेत. तर पोलीस मदत करत नाही आहेत, उलट त्यांनी धमकी दिली आहे मला. म्हणजे आमच्यावरच चोरीचा आळ टाकून आम्हाला धमकी दिली आहे. बेळगावमधून बाहेर जायला सांगितलंय. काय करायचं सांग. काय सांगतो सारंग? आपल्या पोलीस दोस्तांची एवढी हिंमत, आपल्या ब्रदरला प्रॉब्लेम करतायत. फिकर नॉट. देवा इज हिअर, डोंट फिअर. मी आत्ताच कमिशनर साहेबांशी बोलून घेतो, काहीतरी सोल्युशन नक्कीच निघेल. पण तोपर्यंत तू एक काम कर, जोपर्यंत वरून ऑर्डर येत नाही तोपर्यंत रतन समोर जाऊ नकोस. जाम डेंजर माणूस आहे तो. नाही नाही अरे, ओवी आणि सुशिला वहिनी पण माझ्यासोबत आहेत ना, म्हणून मी काहीच नाही करू शकत आहे. म्हणून तर तुला फोन केला. अच्छा अच्छा. तू एक काम कर, ओवी आणि वहिनीला अशा एखाद्या सुरक्षित ठिकाणी पोहोचव जिथे कोणाचीच नजर पडणार नाही त्यांच्यावर. त्यांना घेऊन बाहेर फिरू नकोस. हां नाही, सुरक्षित ठिकाणीच ठेवलंय मी. सुशिला वहिनींच्या पाहुण्यांकडेच दोघांना ठेवलंय. बघू, पण मला सांग ना आता काहीतरी करायचं. तू काहीतरी लवकरात लवकर कर ना जरा प्लीज. अरे बस क्या, ख्याल रख. और वो इंस्पेक्टर के डिटेल्स जरा भेज मेरे को, उसका बंदोबस्त करता है मैं. आणि हा सारंग, या सगळ्यामध्ये डोकं शांत ठेव. ठीक आहे, चल. हा हॅलो कामत साहेब.